नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेदांत क्लासेसमध्ये मी तुमचे स्वागत करते। गेल्या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्रातील प्रकरण 1 पाहिले होते। आता त्या प्रकरणाचा आपण प्रश्नोत्तरे इथे सॉल्व करणार आहोत। तर प्रश्न पहिला, योग्य पर्याय निवडा। 1. अर्थशास्त्राच्या बाबतीत पुढील विधाने लागू होतात। आता हे 1, 2, 3, 4 विधाने दिलेली आहेत आणि ह्या चारीमधील कोणती विधाने अर्थशास्त्राच्या बाबतीत लागू होतात ते आपल्याला सांगायचे आहे। पहिलं विधान आहे, अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे। दुसरं विधान आहे, अर्थशास्त्र या संकल्पनेचे मूळ ग्रीक शब्द इकॉनॉमी पासून आले आहे। तिसरा आहे, अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे। अर्थशास्त्र हे कौटुंबिक या संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे। बघा, हे चारही जे दिलेले आहेत ऑप्शन, चारही बरोबर आहेत। कारण अर्थशास्त्र एक सामाजिक शास्त्र आहे, ते समाजाचा विचार करते। अर्थशास्त्र इकॉनॉमी या ग्रीक शब्दापासून बनलेलं आहे। नंतर अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीच्या अभ्यासासाठी निगडित आहे। म्हणजे गरजा आणि उपयोगिता हे सगळे गोष्टी ह्या कशावर अवलंबून आहेत, तर आर्थिक मानवाच्या वर्तणुकीवर, म्हणजे हे पण बरोबर आहे। नंतर चौथा पॉइंट आहे, अर्थशास्त्र हे कौटुंबिक वा संपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे, हे पण बरोबर आहे। म्हणजे चारही ऑप्शन दिलेले आहेत ते चारही बरोबर आहेत। म्हणजे पर्याय आता इथे 4 दिले, त्याच्यापैकी चौथा पर्याय बरोबर असणार आहे। तुम्ही टिक मार्क करून घ्यायचा आहे। नंतर दुसरा क्वेश्चन आहे, ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत। बघा, आपण प्रश्न वाचतानाच गोंधळ करतो। व्यवस्थित प्रश्न वाचायचा आहे। काय विचारलेलं आहे, तर ॲडम स्मिथ यांच्या बाबतीत कोणते विधान किंवा विधाने लागू होत नाहीत असे विचारलेलं आहे। तर पहिलं विधान आहे, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ म्हणतात। हे विधान बरोबर आहे, म्हणजे म्हणतातच। ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिला, हे पण विधान बरोबर आहे। तिसरं, अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे, हे पण विधान बरोबर आहे। हे तिन्ही विधानं हे ॲडम स्मिथना लागू होतात। पण लागू होत नाही ते कोणतं, तर चौथं, अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते। अर्थशास्त्र हे सामान्य माणसाचा अभ्यास करते। आता अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करते। फक्त सामान्य माणसाचाच अभ्यास करते का, तर नाही, तर सर्व माणसांच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करते। म्हणजे हे ऑप्शन कसे आहे, लागू होत नाही, म्हणजे ड आन्सर काय असणार आहे, ड। तिसरं, लिओनेल रॉबिन्सन यांच्या व्याख्येत पुढील मुद्द्यांचा विचार केला आहे। बघा, 1, अमर्यादित गरजा बरोबर आहे। मर्यादित साधने हे पण बरोबर आहे। गरजांना अग्रक्रम नसतो क, आणि ड आहे साधनांचे पर्यायी उपयोग। आता गरजांना अग्रक्रम नसतो हा जो पॉइंट आहे हा त्यांना लागू होत नाही। कारण गरजा जेव्हा आपण बघतो तेव्हा गरजांचा आपण अनुक्रम लावतो। म्हणजे कोणती गरज पहिला महत्त्वाची आहे असा आपण गरजांची हे यादी म्हणजे अनुक्रम असं लावतो। पहिली कोणती गरज आपली पूर्ण करू शकतो आपण असा, म्हणजे गरजांचा अग्रक्रम नसतो हे जो मुद्दा आहे हा चुकीचा आहे।
म्हणजे ह्या 3 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. हा मुद्दा एक आहे, त्याचा विचार त्याच्यामध्ये केलेला नाही. म्हणजे आन्सर काय असणार आहे? अ, ब, ड. अ, ब आणि ड. आता चौथा, संपत्तीच्या बाबतीत खालील विधाने लागू होतात. संपत्ती म्हणजे अशी कोणती वस्तू जिला बाजार मूल्य आहे आणि त्याची देवाणघेवाण करता येते. बरोबर. संपत्तीत मनुष्यबाह्यता आहे, हे पण बरोबर आहे. संपत्तीत उपयोगिता नसते, हे विधान कसं आहे? चूक आहे. संपत्तीमध्ये उपयोगिता नसते का? तर असते. संपत्तीत दुर्मिळता आणि विनिमयता आहे, हे विधान बरोबर आहे. म्हणजे कोणतं विधान लागू होत नाही? तर हे क, संपत्तीत उपयोगिता नसते, हे विधान लागू होत नाही. आणि बाकीचे तिन्ही विधानं लागू होतात. म्हणजे अ, ब आणि ड. अ, ब आणि ड. तर याला टिकमार्क करायचं आहे. राष्ट्रीय म्हणजे ऑप्शन आपला कोणता बरोबर असणार आहे? 1. राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. अ आहे, राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो. ब आहे, यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो. क, दुहेरी मोजदाद टाळली जाते. ड, बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते. बघा, म्हणजे हे 4 ऑप्शन दिलेत. इथे विचारले काय? राष्ट्रीय उत्पन्नात खालील घटकांचा विचार केला जातो. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय? एका वर्षामध्ये वापरलेले वस्तू आणि सेवांचे मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचा समावेश होतो, हे बरोबर आहे. दुसरं, यात आर्थिक वर्षातील उत्पादित वस्तू व सेवांचा समावेश होतो, बरोबर आहे. दुहेरी मोजदाद टाळली जाते. हो, दुहेरी मोजदाद टाळली जाते, बरोबर. बाजारभावानुसार मूल्य विचारात घेतले जाते, हे पण बरोबर. म्हणजे 4ही ऑप्शन बरोबर आहेत. तर आन्सर कोणतं येणार आहे? अ, ब, क आणि ड. ऑप्शन नंबर 4. आता पुढचा प्रश्न आहे, सहसंबंध पूर्ण करा. नैसर्गिक शास्त्र तंतोतंत शांत. सामाजिक शास्त्र काय असणार आहे? तर वर्तणूक शास्त्र. लिहून घ्यायचं आहे तुम्ही इथं, वर्तणूक शास्त्र. दुसरा ऑप्शन आहे भौतिकशास्त्र, तर काय असणार आहे? रसायनशास्त्र. आणि मानसशास्त्र काय असणार आहे? सामाजिक शास्त्र. तिसरा ऑप्शन आहे अर्थशास्त्र, कौटिल्य. तर राष्ट्राची संपत्ती कोण आहे? ॲडम स्मिथ. राष्ट्राची संपत्तीची व्याख्या कोणी केलेली आहे? ॲडम स्मिथ यांनी. आवश्यक गरजा, अन्न. आता आवश्यक गरजा कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. त्या 3-4 गरजा आहेत. 5 गरजा आहेत एकूण. तर त्यापैकी आपण एक लिहिली तरी आवश्यक गरजा अन्न. सुखसोयीच्या गरजा धुलाई यंत्र. नंतर विनामूल्य वस्तू, उपयोगिता मूल्य. आणि आर्थिक वस्तू, विनिमय मूल्य. आर्थिक वस्तूला काय असतं? विनिमय मूल्य असतं. तर प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील उदाहरणाच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. 1. वडिलांनी मला दुचाकी गाडी विकत घेऊन दिली, त्यामुळे माझी रोजच्या प्रवासाची गरज भागते. आता ही कोणती वस्तू आहे? दुचाकी गाडी म्हणजे काय? सुखसोयीचीच वस्तूमध्ये मोडणार आहे. दुसरा, रमेशच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाचा अभ्यास म्हणजे काय आहे? सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्र काय म्हणजे? एखाद्या कुटुंबाचा, राष्ट्राचा अभ्यास करते, त्याला काय म्हणतात? म्हणजे छोट्यातल्या छोट्या घटकाचा अभ्यास करतं, त्याला काय म्हणतो आपण? सूक्ष्म अर्थशास्त्र. तिसरा आहे आर्थिक वर्ष 2018-19 नुसार देशाच्या उत्पादनात वस्तू व सेवामध्ये 20% वृद्धी झाली. आता वृद्धी झाली म्हणजे काय आहे? स्थूल अर्थशास्त्र. आता आर्थिक वर्ष, देशाचा आर्थिक वर्ष राष्ट्र म्हणजे उत्पादनात वस्तू व सेवामध्ये 20% वृद्धी झाली, असं आपण हे करणार आहोत. तर ते कसा, त्याचा अभ्यास कुठं केला जातो? स्थूल अर्थशास्त्रात. 4. करुणाची आई आणि तिच्या पगारातून दरमहा ₹1000 वाचवते. करुणाची आई तिच्या पगारातून दरमहा ₹1000 वाचवते. म्हणजे काय करते? ती बचत करते.
बघा आपण इथं काय असणार आहे, बचत. किराणा मालाचे दुकान रामच्या वडिलांनी त्यांना मिळालेला प्रॉव्हिडंट फंड किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. आता प्रॉव्हिडंट फंड रामच्या वडिलांना मिळालेला आहे, तर त्यांनी त्याचा उपयोग काय केला, किराणा मालाचे दुकान थाटण्यासाठी वापरला. म्हणजे काय केली त्यांनी, गुंतवणूक केली. तर काय येणार आहे, गुंतवणूक. आता प्रश्न क्रमांक 4 आहे, खालील प्रश्नाचे उत्तरे लिहा. संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आणि दुसरा, मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता संपत्तीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. वैशिष्ट्ये तर आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत. संपत्तीची वैशिष्ट्ये हे बघा इथे. संपत्तीची वैशिष्ट्ये काय आहेत, उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, मनुष्यभायता. तर हे चारही वैशिष्ट्ये त्यांच्या विश्लेषणासहित तुम्हाला लिहायची आहेत. लक्षात येईल, लक्षात ठेवायचं आहे. उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, मनुष्यभायता ह्याची चारींची तुम्हाला अगदी विश्लेषणासहित लिहायचं आहे. नंतर दुसरा प्रश्न आहे, मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर मानवी गरजांची वैशिष्ट्ये काय आहेत, मानवी गरजांची वैशिष्ट्ये हे बघा इथे. गरजांची वैशिष्ट्ये, अमर्यादित गरजा, त्याच्यामध्ये गरजा व पुनरुद्भवी असतात. गरजा वयानुसार बदलतात. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. नंतर दुसरं, गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. म्हणजे किती आहेत, 7 गरजांची वैशिष्ट्ये आहेत. अमर्यादित गरजा, गरजा या पुनरुद्भवी असतात. गरजा वयानुसार बदलतात. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. गरजा पसंती क्रमानुसार बदलतात. आणि गरजा हवामानानुसार बदलतात. गरजा संस्कृतीनुसार बदलतात. ही आहेत गरजांची, मानवी गरजांची वैशिष्ट्ये. ते सुद्धा त्यांच्या विश्लेषणासहित स्पष्ट म्हणजे व्यवस्थित करायचे आहेत. कारण एखादा ब्रॉड क्वेश्चन, मोठा प्रश्न म्हणून पण इथे तुम्हाला हे दोन्ही प्रश्न विचारू शकतात. नंतर प्रश्न क्रमांक 5, खालील विधानाशी सहमत असहमत आहात काय, कारण स्पष्ट करा. 1, सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात. सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होतात का आपल्या, तर नाहीत. म्हणजे ह्या विधानासाठी आपण असहमत आहोत. दुसरं, मानवी गरजा ह्या हवामान व पसंती क्रमानुसार बदलत असतात. हे बरोबर आहे, म्हणजे सहमत आहात. नंतर उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य दोन्ही एकच आहेत. हे बरोबर आहे का, उपयोगिता मूल्य आणि विनिमय मूल्य. विनिमय मूल्य हे पैशात मोजले जाते आणि उपयोगिता मूल्य हे मनुष्याच्या म्हणजे मनुष्याची गरज कोणत्या वस्तूमध्ये किती उपयोगिता वस्तूमध्ये आहे हे पाहण्यासाठी मनुष्याचा म्हणजे समाधान व्हावे लागते. म्हणजे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य हे समान नाही, म्हणजे एकच नाही. म्हणजे ह्या विधानाशी आपण काय आहोत, असहमत आहोत. आता प्रश्न क्रमांक 6, सविस्तर उत्तरे लिहा. स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करा. आता हा पण मोठा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारू शकतात. तर स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, स्थूल अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना, स्थूल अर्थशास्त्र इथे आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना बघा इथे दिलेल्या आहेत. एक आहे राष्ट्रीय उत्पन्न, नंतर बचत आहे, गुंतवणूक, व्यापार चक्र, आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास. म्हणजे 6 तरी घटक आहेत. संकल्पना
साठी 6 घटक तुम्हाला ते अगदी व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट आणि त्यांच्या विश्लेषणासहित लिहायचे आहेत. कधीही अर्थशास्त्रामध्ये पॉईंट लक्षात ठेवावे लागतात. प्रत्येक पॉईंट हा आपले कन्फ्युजन होऊ शकतं. ह्याच्यामधला त्याच्यामध्ये पॉईंट, त्याच्यामधला ह्याच्यामध्ये पॉईंट असं होऊ शकतं. त्यामुळं खूप व्यवस्थित वाचन अर्थशास्त्रामध्ये पाहिजे आणि पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवले पाहिजे आणि त्याचे विश्लेषणही तसंच. तुम्ही जेवढ्या व्यवस्थित लिहाल तेवढे तुम्हाला प्रश्नाचे मार्क चांगले मिळणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला समजलं असेल याची उत्तरे, असे मी गृहीत धरते आणि इथेच थांबते. धन्यवाद.